RA11 वर्सेस विरुद्ध हा आकाश गाय बॉलिंग साठी आलाय तो ईश्वर स्ट्राईकला खेळून तो आकाश गायकवाड आयकॉन प्लेयर आकाश गायकवाड नॉन स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे ईश्वरचा पहिला चेंडू सामना करून तो आकाश सुंदर असा चेंडू डॉट काढून यशस्वी होतोय तो ईश्वर पुढचा चेंडू सुंदर असा कटवला गॅप मध्ये सुंदर अशी बॅटिंग करतोय तो आकाश आपल्या संघासाठी पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू डॉट काढणे यशस्वी होतोय तो ईश्वर पुढचा चेंडू फुलटो चेंडू असा मारलेला फटका षटकार धाव संख्येत वाढ धाव झाले तर 10 धावा पुढचा चेंडू सामना करून तो आकाश सुंदर असं मारलेला फटका परंतु हायवेन चेंडू परंतु एका धावावरती सावधान मानले ते आकाशनं धावा संख्येत धावा झाले ते 11 धावा स्ट्राईकला आलाय तो आकाश गोटे सुंदर असा मारलेला फटका परंतु हवेमध्ये चेंडू काय होते पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे एका धावावरती समाधान मानलंय ते आकाशनं एका षटकानंतर धाव संख्या आल्या त्या 12 धावा सामना पटपट चालू करायचा आहे टायमिंग 25 मिनिटाचा आहे जर सामना 25 मिनिटांमध्ये नाही रोखला तर 3 रनची पेनल्टी आहे हे दोन्ही संघांनी स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे बॉलिंग साठी आलाय तो नवनाथ सुंदर असा मारलेला फटका आकाशनं पाहूया किती धाव निघतात एक धाव का पूर्ण परंतु एका धावावरती समाधान मानलंय त्या आकाशनं पुढचा चेंडू नवनाथचा डॉट करणे यशस्वी होतोय तो नवनाथ
सुंदर असा मारलेला फटका लेग साईडच्या दिशेने आणि हा षटकार. धाव संकेत वाढ. धाव झाले ते 19 धावा. पुढचा चेंडू डॉट करणे यशस्वी झालाय तो नवनाथ. पुढचा चेंडू नवनाथचा. ओ सुंदर असा मारलेला फटका परंतु हवेमध्ये चेंडू काय होते ते पाहूया. आणि हा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतो तो आकाश आपल्या संघासाठी. 9 चेंडू मध्ये 23 रनावरती खेळतो. वैयक्तिक 3 षटकार मारलेत. पुढचा चेंडू. हो सुंदर असा मारलेला फटका. अवैयक्तिक धाव निघतात परंतु एका धावावरती समाधान मानलंय ते आकाशनं. दोन षटकानंतर धाव संख्या आल्या त्या 26 धावा. वैयक्तिक आकाश गायकवाड खेळते 24 धावांवरती. 10 चेंडू 24 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉलिंग साठी आलाय तो प्रकाश. सामना करून तो आकाश गायकवाड. परंतु वाईट स्वरूपाचा चेंडू. धाव संकेत वाढ. धाव झाले तर 27 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा कटवलाय. DJ Sachin. षटकार. सुंदर अशी बॅटिंग करते तो आकाश आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका आणि हा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतो तो आकाश आपल्या संघासाठी. 12 चेंडू मध्ये 36 धावा आले त्याच्या वैयक्तिक 5 षटकार. पुढचा चेंडू परंतु डॉट करणे यशस्वी आहे तो प्रकाश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका आणि हा षटकार.
पाहिजे. सुंदर अशी बॅटिंग करतो तो आकाश आपल्या संघासाठी. 14 चेंडू 42 धावा आणि पुन्हा एकदा मारलेला फटका. ऑलरेडी चेंडू पाहूया का होतं ते चौकार. पंधरा चेंडू मध्ये 46 धावावरती खेळतोय तो आकाश. वैयक्तिक 6 षटकार मारले त्याने. पंधरा चेंडू 46 धावा आकाशच्या बॅटमधनं. अजून 4 रनांचं आवश्यकता त्याला अर्धशतकासाठी. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका. पाहूया हळवली चेंडू काय होते ते आणि हा षटकार. 52 रनावरती खेळतोय वैयक्तिक आकाश गायकवाड. सुंदर अशी बॅटिंग. 7 षटकार मारले त्याने. धाव संख्या आली ते 3 षटकानंतर 55. वैयक्तिक आकाश गायकवाड 52 धावांवरती खेळतोय. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. बॉलिंग साठी आलाय तो विक्रम गायकवाड. स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे. सुंदर असा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. पाऊल झेल तर काय परंतु एक धाव काढून पूर्ण. धाव संख्येत वाढ. धाव आले ते 56 धावा. स्ट्राईकला आलाय तो आकाश. सुंदर असा मारलेला फटका. गॅप मध्ये पाहूया किती धाव निघतात. एक धाव काढून पूर्ण. दुसरा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. पुढचा चेंडू विक्रमचा. सामना करत तो आकाश. ओ एज परंतु झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. सुंदर अशी बॅटिंग करतो तो आकाश गायकवाड. 18 चेंडू 55 धावा 7 षटकार. स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे. ओ सुंदर असा मारलेला फटका. धाव शक्यतो 10 झाले ते 65 धावा. पुढचा चेंडू डॉट काढून रेषेचा आलाय तो विक्रम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट करणे यशस्वी होतोय तो विक्रम. 4 षटकानंतर धाव संख्या आली ती 65 धावा.
चला सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. बॉलिंग साठी आला तो ईश्वर, सामना करून तो आकाश. सुंदर अशी बॅटिंग करतो तो आकाश गायकवाड. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका, परंतु हायवेने चेंडू पाहूया झेल काय झेल बाद झाला तो आकाश गायकवाड. सुंदर अशी बॅटिंग केली ती आकाशनं. 19 चेंडू मध्ये 55 धावा केले त्यांनी. आकाशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो वैभव गायकवाड. स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे. सुंदर असा मारलेला फटका, परंतु हायमेन चेंडू पाहूया काय होते ते बाद झाला तो आकाश गोटे. आकाशची जागा बनवून काढण्यासाठी आलाय तो अभिषेक अगरकर. स्ट्राईकला घेऊन तो वैभव. हॅट्रिकची संधी ईश्वरसाठी. पुढचा चेंडू सुंदर असं मारले फटका, हवेमध्ये चेंडू पाहूया झेल येतं काय, आणि झेल झालेला आहे. हॅट्रिक झाली आहे ईश्वर टेकळेची. बॅटिंग झाली तो अभिजित आगळे. स्ट्राईकला खेळून तो अभिजित आगळकर. सुंदरसा मारलेला फटका, एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या मिस फिल्डिंग, 2 धाव पूर्ण. 3 धाव पूर्ण. पुढचा चेंडू ईश्वरचा, सुंदर असा मारलेला फटका, एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा काढून पूर्ण. हा पुढचा चेंडू सुंदर असं मारलेला फटका गॅप मध्ये. 5 ओव्हरनंतर धावसंख्या आली तर 74 धावा जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती ईश्वरनं. हॅट्रिकचा मानकरी ठरला तो ईश्वर. याला वैयक्तिक अमित जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ईश्वरने आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय, अमितच्या हस्ते देण्यात येईल.
दुसरी घ्या ना दुसरी आहे ना ते 10 लागून चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आर्या इलेव्हनला धावसंख्यात सामना जर जिंकायचा असेल तर 75 धावा करावं लागेल. विरोधकांकडनं सुंदर अशी बॅटिंग केली ती आकाश गायकवाडनं. वैयक्तिक 55 धावा 19 चेंडू मध्ये 7 षटकार त्यामध्ये. फिरवता नाही यायचं तुला आमच्या वेळेस. हा सगळे आमच्या गावात पोरं पण मालक पण आता ही माहिती नाही सगळे गावात नाही असं बाहेरचं कोण स्पॉन्सर नाही काय नाही काय नाही काय. आम्हीच 2 मॅच असतात. बॉलिंग साठी आलाय तो अक्षय. स्ट्राईक लिखाण तो ईश्वर टेकळे. सुंदर असे चेंडू प्लेट केली आहे परंतु धाव नाहीये. धाव संख्येचा डोंगर आहे. 75 धावा करायच्यात. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू डॉट करणे दिसवी होते तो अक्षय. पुढचा चेंडू अक्षयचा सुंदर असा मारलेला फटका परंतु मिस फिल्डिंग आणि चौकार. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना समर्थ वॉरियर्स वर्सेस शंभू वॉरियर्स. टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका आणि हा षटकार. यानंतरचा होणारा सामना समर्थ
वर्सेस शंभू वॉरियर्स. टॉस साठी यायचे लवकर. सुंदर अशी बॅटिंग करतो तो ईश्वर आपल्या संघासाठी. सुंदर असा मारलेला फटका ईश्वरच्या बॅटमॅन निघालेला फटका आणि हात चौकार. शिवाजी दादा गायकवाड आपण यायचे टॉस साठी. टॉस उडवण्यासाठी यायचे शिवाजी गायकवाड. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला फटका ईश्वरच्या बॅटमॅन आणि हा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतो तो ईश्वर आपल्या संघासाठी. सुंदर असा कटवला लेग साईडच्या दिशेने पण थोडीशी मिस फिल्डिंग. एका धावावरती समाधान मानले ते विक्रमनं. पुढच्या चेंडू वैभवचा सामना करून तो ईश्वर. सुंदर असा मारलेला फटका ईश्वरच्या बॅटमॅन मिस फिल्डिंग आणि चौकार. पुढचा चेंडू सुंदर असा कटवलाय आणि पुन्हा एकदा चौकार. सुंदर अशी बॅटिंग करतोय तो ईश्वर. 8 चेंडूवर 28 धावांवरती खेळतोय. 2 षटकार खेचले त्याने ईश्वरनं. पुढचा चेंडू सुंदर असा कटवलाय. पाहूया की धाव निघतात. 1 धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. धाव शक्यत वाढ. धावा झाले ते 31 धावा. पुढचा चेंडू ईश्वर साठी सुंदर असा कटवला आहे. गॅप मध्ये पाहूया का होतं त्याने हा चौकार. धाव संख्येत वाढ. धावा झाले तर 35 धावा. सुंदर असं चेंडू डॉट करण्याची झाली तर वैभव. 2 षटकानंतर धाव संख्या आली ते 35 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 40 धावाचं लक्ष आर्या 11 संघासाठी. कोणी आला चेंज झालं वाटतं. सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाजीसाठी आलाय संकेत बावकर.
स्ट्राईकला खेळून तो विक्रम. पुढचा चेंडू सुंदर असे चेंडू एका धावावरती सावधान मानले ते विक्रमनं. पुढचा चेंडू स्ट्राईकला खेळतो ईश्वर. सुंदर असा कटवला आहे. एका धावावर समाधान मानलंय ते ईश्वरनं. स्ट्राईकला खेळतो विक्रम. सुंदर असा मारलेला फटका पण सुंदर असं क्षेत्ररक्षण वैभवकडनं. धाव संख्या स्थिर. धाव आल्या त्या 37 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा कटवला आहे. एका धावावरती समाधान मानले त्या विक्रमनं. धावा झाले त्या 38 धावा. स्ट्राईकला खेळत ईश्वर. सुंदर असा मारलेला फटका आणि हा लॉंग हिट षटकार. हरीश Remix with DJ Sachin, J Sachin, J Sachin, J Sachin, J Sachin. सुंदर अशी बॅटिंग करतो तो ईश्वर आपल्या संघासाठी. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 41 धावांवरती खेळतोय. 3 षटकार खेचलेत त्याने. पुढचा चेंडू सुंदर असा कटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया किती धाव निघतात. एका धावावरती सावधान मानले ते ईश्वरनं. 3 षटकानंतर धाव संख्या आली ती 45 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये 30 रनचं लक्ष. आर्या 11 संघाला 12 चेंडू मध्ये 30 रनचं लक्ष. बॉलिंग साठी आलाय तो अभिषेक आगरकर. स्ट्राईकला खेळून तो ईश्वर. सुंदर असं चेंडू मार परंतु मारलेला फटका पाहूया गाव देते आणि हा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करतो ते ईश्वर. 15 चेंडू 48 धावा. वैयक्तिक 4 षटकार खेचले ते ईश्वरनानी. सुंदर असा कटवला आहे परंतु गॅप मध्ये. सुंदर अशी बॅटिंग करतो ते ईश्वर आपल्या संघासाठी. 16 चेंडू मध्ये 52 धावांवरती खेळतो वैयक्तिक. 4 षटकार. हाफ सेंचुरी पूर्ण झाली ती ईश्वरची. पुढचा चेंडू सामना करून तो ईश्वर. सुंदर असा मारलेला फटका. पुन्हा एकदा षटकार.
संख्या झाली ती 61 धावा. अजूनही 9 चेंडू मध्ये 14 धावांचं लक्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका आणि पुन्हा एकदा षटकार. आर्यलोनचे संघ मालक पप्पू शेळके यांच्याकडून ईश्वरला वैयक्तिक 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मॅच संपल्यावर घेऊन जायचंय ईश्वरनं. पुढचा चेंडू सुंदर अशी बॅटिंग करतोय तो ईश्वर, परंतु एका धावावरती समाधान मानलंय ते ईश्वरनं. 19 चेंडू 65 धावा. अमित जाधव यांच्याकडनं मी 501 रुपयाचं बक्षीस आहे ईश्वरसाठी. पुढचा चेंडू सुंदर असा कटवला आउटसाईडच्या दिशेनं, परंतु एका धावावरती समाधान मानलं ते विक्रमनं. 4 षटकानंतर धाव संख्या झाली ती 69 धावा. अजूनही 6 चेंडू 6 धावांचं लक्ष. सुंदर अशी बॅटिंग करतोय तर ईश्वर आपल्या संघासाठी. सहा चेंडू 6 धावा. आर्य इलेव्हनने आपला पारदेवानी सामना झुकवलेला आहे. स्ट्रायकर खेळून तो विक्रम, परंतु क्लीन बोल्ड झालाय तो विक्रम. नाही मागत काही दाम, हा करतो आपली भलाई. अवघड गेली नेहमी हात देतो का, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात विक्रमची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो विनोद गायकवाड. अजूनही 5 चेंडू 6 धावांचं लक्ष. अमित जाधव आपण 500 रुपये जमा करायचे. स्ट्राईक करून तो विनोद गायकवाड. सुंदरसा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि हा चौकार. अजूनही 4 चेंडू 2 धावांचं लक्ष. धाव संख्या आली 73 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा कटवला आहे, परंतु एका धावावरती समाधान मानलंय ते विनोदनं. अजूनही 3 चेंडू 1 धावाचं लक्ष. स्ट्रायकर खेळतो ईश्वर. या मॅचचा हिरो तो ईश्वर आणि फायरने मारलेला फटका, परंतु काय होते ते पाहूया. आणि सेल सुटलेला चौकार. सामना जिंकलाय तो आर्य इलेव्हन संघानं. सुंदर अशी बॅटिंग केली ती ईश्वरनं. 20 चेंडू मध्ये 69 धावा, वैयक्तिक 6 षटकार. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे ईश्वरनं आणि वैयक्तिक 1000 रुपयाचं बक्षीस ईश्वरसाठी आलेलं आहे. ईश्वरने यायचे लोक तो